श्रावण मास म्हटलं की महादेवाच्या भक्तीने वातावरण भक्तिमय होते। अशाच या पवित्र श्रावण महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावात गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेले प्राचीन महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान ठरले। गर्भगृहात शिवलिंग आणि त्यांच्या पाठीमागे भगवान विष्णूंची मूर्ती एकत्र असल्यामुळे या मंदिराला हरिहरेश्वर मंदिर असेही म्हटले जाते। भगवान शिव म्हणजे हर आणि भगवान विष्णू म्हणजे हरी। धार्मिक श्रद्धा, इतिहास आणि स्थापत्य कलेचा अनोखा संगम असलेले हे ऐतिहासिक मंदिर भाविकांसोबतच इतिहास आणि प्राचीन वास्तुकलेचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे। स्थानिक मान्यतेनुसार या मंदिराची उभारणी सुमारे 13व्या शतकात झाल्याचे सांगितले जाते। मंदिराचे ऐतिहासिक स्थापत्य व महत्त्व लक्षात घेता ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली असल्याचे मानले जाते। मंदिराची रचना हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्य दर्शवणारी आहे। पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना पाहायला मिळते। मंदिराचा तारकाकार अर्थात स्टार शेप्ड आराखडा विशेष लक्ष वेधून घेतो। मुखमंडपाला 2 द्वारे आहेत। मंदिराच्या दगडी खांबांवर केलेले बारकाईचे कोरीव काम प्राचीन शिल्पकारांच्या कौशल्याची साक्ष देते। गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम, छतावरील कलाकुसर आणि मंदिराच्या विविध भागांमध्ये कोरलेले शिल्पे पाहताना या वास्तूचा प्राचीन वैभवाचा अनुभव येतो। सुरसुंदरी वाद्य वाजवणारी यक्ष, गंधर्व, अष्टदिक्पाल तसेच विविध देवी देवतांची शिल्पे मंदिराच्या कलात्मक समृद्धीत भर घालतात।